तर बघू शकता इथं मी पेस्ट बनवून घेतली होती आधीच. तर याच्यामध्ये काय काय टाकलं मी सांगते तुम्हाला. तर खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती मी. थोडंसं तेल टाकलं आणि मिक्स करून घेत आहे. थोडीशी हळद टाकायची, मटण मसाल्याची पुडी टाकायची थोडीशी. तर इथं मी बनवत आहे आमटी, जे की सणावारासाठी बनवले जाते. तर थोडासा कढीपत्ता टाकायचा. तर आमच्या इथं आज बैलपोळा होता. तर सगळं दाखवणं शक्य नव्हतं. तर म्हटलं आमटीचा व्हिडिओ बनवावा. तर इथे चालू आहे माझी आमटी बनवायचं काम. तर येळवणीची असते आमटी, जे की सर्वच आपण बनवतो सणाला. तर थोडीशी कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, नमक टाकायचं, थोडंसं मीठ टाकल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही पण अशा प्रकारेच बनवत असताना आमटी. तर थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आणि ते धुवून घ्यायचं भांडं. आणि मग पाणी जे असतं ते टाकायचं थोडंसं. तर पाणी आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं चांगलं मिक्स करून. तर बघू शकता इथं तेल सुटायला चालू झाले आहे. तेल सुटल्याच्यानंतर मग आपल्याला समजतं की आपला मसाला चांगला भाजून निघाला आहे. तर आता माझं सगळं तेल सुटलेलं आहे आणि भाजून चांगलं झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे येळवणी. येळवणी टाकल्याच्यानंतर बघू शकता कशा प्रकार मी आमटी बनवली आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय.